नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. माझे नाव ओमकार कळंबडे. आम्ही नमन प्रेमी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, आता मी आहे लोणावळ्याला. पाहू शकता तुम्ही. आता सकाळचे वाजले 8 वाजले. आता मी लोणावळा स्टेशनला आहे. आई एकवेळच्या दर्शनाला आलो आहे. तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतो. तर मंडळी, सकाळी येताना व्हिडिओ बनवू शकला नाही कारण का माझा मोबाईल स्विच ऑफ होता. तर तुम्ही स्टेशनचा परिसर पाहू शकता. तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतो. चला, पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व आपण दाखवू. आता मी स्टेशनच्या बाहेर पडतोय. चला, तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो. स्टेशन हे तिकीट काउंटर आहे. इकडे दोन्ही साईडला तिकीट काउंटर आहे. पाहू शकतो. इथून आपल्याला डायरेक्ट बाहेर पडायचं आहे. आय लव्ह लोणावळा. मी स्टेशनच्या बाहेर आलो आहे. हे बघा, स्टेशनच्या इथून बाहेर आलात की सरळ इथून बाहेर जायचं. इथून आलात की इथे पण ऑटो मिळतात, पण आम्ही पुढे जाऊन ऑटो पकडणार आहे. तेव्हा तुम्हाला दाखवतो. 80 रुपये 90 रुपये सीट आहे. आता आम्ही चाललो आहे डायरेक्ट रिक्षा पकडून एकविराईच्या पायथ्याशी. चला, इथून चढात की समोर जायचं आहे. समोर गेलात, पुढे गेल्यावर रिक्षा आहे. रिक्षा शेअरिंग रिक्षा पकडायची आणि जायची. पर पर्सन सीट 80 रुपये आहे. काही ठिकाणी 100 रुपये पण आहे. काही ठिकाणी 70 रुपये. आता बघू. अजून माझा मित्र आहे तो आला नाही. तो आल्यावर आम्ही डायरेक्ट जाणार. इथे गाड्या पार्किंगची पण व्यवस्था आहे. 2 व्हीलर 4 व्हीलर. इथून आलात की सरळ बघा सर्व रिक्षा लागले आहेत. सेरेमी पण जाऊ शकता. मी स्टेशनच्या बाहेर आलो आहे. हे बघा, स्टेशनच्या इथून बाहेर आलात की सरळ इथून बाहेर जायचं. इथून आलात की इथे पण ऑटो मिळतात, पण आम्ही पुढे जाऊन ऑटो पकडणार आहे. तेव्हा तुम्हाला दाखवतो. 80 रुपये 90 रुपये सीट आहे. आता आम्ही चाललो आहे डायरेक्ट रिक्षा पकडून एकविराईच्या पायथ्याशी. चला, इथून चढात की समोर जायचं आहे. समोर गेलात, पुढे गेल्यावर रिक्षा आहे. रिक्षा शेअरिंग रिक्षा पकडायची आणि जायची. पर पर्सन सीट 80 रुपये आहे. काही ठिकाणी 100 रुपये पण आहे. काही ठिकाणी 70 रुपये. आता बघू. अजून माझा मित्र आहे तो आला नाही. तो आल्यावर आम्ही डायरेक्ट जाणार. इथे गाड्या पार्किंगची पण व्यवस्था आहे. 2 व्हीलर 4 व्हीलर. इथून आलात की सरळ बघा सर्व रिक्षा लागले आहेत. सेरेमी पण जाऊ शकता.
एकविराईच्या पायथ्याशी पोचलेलो आहे. हे बघा पुढे फक्त 2 मिनिटाचा अंतर आहे. एकविराईच्या पायथ्याशी पोचलेलो आहे. आता आम्ही रिक्षातून फायनली उतरलो. आता डायरेक्ट वरती पायऱ्या चढायला. तर मंडळी चला तुम्हाला पुढची व्हिडिओ दाखवतो. पायथ्याशी पोचलो आहे. आता आम्हाला परत पाऊस काय आलाय नाही. आता ऊन पडलंय. नशीब चांगला आहे. मंडळी आजूबाजूचा परिसर दुकान आहे. तुम्हाला तर काय घ्यायचं असेल ते घेऊ शकता. प्रसाद वगैरे इथून आलात तर नाश्ता पण भेटेल इथे. वडापाव भजीपाव सर्व तुम्हाला जे पाहिजे. उपवासाचं पण आहे. इथून सरळ अशी सरळ लाईन आहे. सरळ गेलात की एकविरीची पायथा आहे इथे समोर. इथून आपल्याला जायचं आहे इकडे वरती डायरेक्ट. दुकान आहे. सर्व प्रकारचे तुम्हाला वस्तू भेटतील. लोणावळा चिक्की पण भेटेल. दादा टोपी कशी आहे? किती रुपये? 50 रुपये. एक विरीची टोपी आहे 50 रुपये. आम्ही एक घेतोय. आम्ही एक टोपी घेतली आता. तर मंडळी अशी शेवटपर्यंत दुकानं आहेत. दुकानात काय तुम्हाला दाखवायची गरज आहे. सर्वजण आलेच असतील. प्रसाद बिसाद घ्यायचा. प्रसाद पण आहे इथे. हे बघा इथून आला सरळ सरळ सरळ. समोर तुम्हाला दिसते असेल. फायनली आपण एकविराईच्या पायथ्याशी पोचलेलो आहे. हा एकविराईच्या पायथा आहे समोर. इथे दर्शन घ्यायचं आणि डायरेक्ट वरती. हार बीर घ्यायचं असले इथे आहे ते बघा. हार नारळ एकविराईची होती. मंडळी पायथ्याशी दर्शन आपलं आता होणार आहे. पायथ्याशी पोचलो आहे आपण. हे बघा पायथ्याशी गर्दी पण आज खूप आहे. मला पायथ्या देवाचे दर्शन दाखवतो. लाल पाकिट आहे ना लाल. बस तुमची आऊस पुरी करायला लागले ना. पुढे गेल्या का तुम्हाला माहिती आहे. तर आतमध्ये मंदिरातला परिसर बघा. एकदम शांत आणि सुंदर वातावरण आहे.
पाहू शकता. नाश्ता करायला बसलो. नाश्ता करणारे पण जातो वरती. नाश्ता करतो. कांदा भजी आणि दोन चहा मागवतो. कांदा भजी आणि दोन चहा. नाश्ता करून डायरेक्ट वरती जाणार. थोडा वेळ पोटाला आधार पडले ना. नाश्ता करून डायरेक्ट दर्शनाला. आता नाश्ता विष्टा सगळं झालेलं आहे. आता डायरेक्ट दर्शनाला. आता आम्ही डायरेक्ट त्याला सुरुवात करणार आहे. चला तर पायऱ्या चढतोय तरी बघा मस्तपैकी व्ह्यू आहे. म्हणजे नजारा इथून चालायचं खूप आहे. चला नाश्ता बिष्टा केलेला आहे. आता चालायला काही टेन्शन नाही. पाऊस पण नाही. नजारा बघू शकता. एकदम सुंदर असा नजारा आहे. थंड वातावरण. त्याच्यामध्ये गार असा वारा. थंड हवेचे ठिकाण. बहुतेक ताईचा नवस आहे. तर मंडळी दुकानं चालू झाले आहेत. हे बघा इकडे पण नाश्त्याची सोय आहे. सर्व प्रकारचे एकविरायचे फोटो आहेत. फोटो टोप्या प्रसादी उसळा. इथे पण एक एकविराईचं मंदिर आहे. हे बघा युट्यूबला टाकेन हो. हा युट्यूबला टाकणार आहे. नाव काय? हा कोकणकर. कोकणकर. दुसरं काही नाही ना पेज वगैरे? नाही नाही कोकणकर. ए हे आका कर. काय गेलं? युट्यूबला टाकीन अक्षराने. काय चॅनलचं नाव काय झालं? नमन प्रेमी. नमन प्रेमी. हा
चप्पल मी कुठे ठेवली ना. चल बघू. आता आम्ही जवळच आलो आहे मंडळी. 5 मिनिटात पोचू. आता दम लागला इथे. पाऊस आहे त्यामुळे गरम पण खूप झालंय. चला मंदिर. आपण मंदिराजवळ आलोच आहे आता. तुम्हाला दर्शन पण करतो. आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही तरी पण प्रयत्न करतो. फायनली आपण आता पोचलो आहे मंदिराजवळ. हे बघा मंदिरात घाम खूप आलाय. फायनली पोचलोय. गर्दी पण खूप आहे. पैसा तर मंडळी आता आम्ही दर्शनाला लागलो आहे. लाईनीत उभा आहे. आता डायरेक्ट ते दर्शन आहे ना. लाईनीमध्ये आता आम्ही जातोय. गर्दी खूप आहे. तर मंडळी गर्दी किती आहे बघा, भरपूर. लाईन कधी संपेल तेव्हा आमचा नंबर लागेल. आता एकविराचं दर्शन झालेलं आहे. आता रिटर्न घरी. हे बघा बाडूचा परिसर पाहू शकता. तर मंडळी हा ब्लॉग मी इथेच थांबवतोय. तर मंडळी त्याच्यामध्ये जर माझं काय चुकलं असेल तर माफ करा. आणि माझ्या चॅनलच्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.